Turn with me to 1 King chapter 17. पहिले राजे याच्या 17व्या अध्यायाकडे आपण जाऊया And let us read verse 1. आणि मग पहिलं वचन आम्ही वाचूया. पहिले राजे याचा 17वा अध्याय आणि पहिलं वचन. 1 King chapter 17 verse 1. And Elijah the Tishbite, who was of the inhabitants of Gilead, said unto Ahab, As the Lord God of Israel liveth, before whom I stand, there shall not be dew nor rain these years, but according to my words. 17 chapter verse 1, 1 King. एलिया तिशबी हा गिलाद येथे उपरी म्हणून राहणाऱ्यांपैकी एक होता. तो अहाबास म्हणाला, इस्रायलाचा देव परमेश्वर ज्याच्या हुजुरास मी असतो, त्याच्या जीविताची मी शपथ पाहून सांगतो की जी वर्षे आता येणार त्यात दहीवर अथवा पर्जन्य पडणार नाही. हे सर्व माझ्या सांगण्याप्रमाणे होईल. Many times, as I say, many times we read and we don't understand. आणि पुष्कळ वेळा जसे मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आम्ही पुष्कळ वेळा वाचतो पण आम्हाला समजतच नाही. And we are thinking we are reading the Bible. आणि मग आपल्याला वाटतं की अरे आपण तर बायबल वाचत आहे. That's why we need to ask Lord when we read the word of the Lord, that let Holy Spirit help us to understand the word of the Lord. आणि म्हणून आपल्याला याची गरज आहे की ज्यावेळेस आम्ही पवित्र शास्त्र वाचतो त्यावेळेस आम्ही याची प्रार्थना केली पाहिजे पवित्र आत्म्याला की पवित्र आत्म्या तू आम्हाला चालव आणि हे समजण्यासाठी आम्हाला कृपा पुरव. As the description is given about Elijah, आणि जसं एलिया संदर्भात इथं वर्णन केलेलं आहे. and further it says the Elijah is saying, as the Lord God of Israel liveth, before whom I stand. आणि जसं तो एलिया इथं म्हणत आहे की इस्रायलाचा देव परमेश्वर याच्या हुजुरास मी असतो. What is he trying to say? आणि मग तो काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे. God has been teaching us in the past days, आणि काही गेल्या दिवसांमध्ये देव आपल्याला शिकवत आहे that as Noah walked with God, Enoch walked with God, Abraham walked with God, many other walked with God. आणि जसं नोहा देवाबरोबर चालला, अब्राहम देवाबरोबर चालला, अनेक लोक जे देवाबरोबर चालले. Abraham also stood before God. आणि अब्राहम सुद्धा देवासमक्ष उभा राहिला. And here he says, Elijah says, before whom I stand, आणि इथे the Lord God of Israel who liveth. आणि मग इथं तो सांगत आहे की मी इस्रायलाचा देव परमेश्वर ह्याच्या हुजुरास मी थांबतो जो जिवंत आहे. Now the question comes first here. आणि मग तो पहिला प्रश्न इथं उपस्थित होतो. Do we or are we in the presence of the Lord? काय आम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये आहोत? Do we come in the presence of the Lord? आणि काय आम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये येतो? Lord has been teaching us through different characters. आणि देव आपल्याला वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांबद्दल शिकवत आहे. The people of God walked with God. आणि देवाचे जे लोक आहेत ते देवा बरोबर चालले. And we claim our God is an Emmanuel God. आणि आपण असं घोषणा करतो आणि म्हणतो की आमचा देव जो आहे तो आम्हा बरोबर चालणारा देव ज्याचं नाव इमॅन्युअल आहे. There is no doubt about. आणि त्यामध्ये अजिबात शंका नाहीये. Our Emmanuel God, He is a living God. He is alive, true living God. आणि आपला इमॅन्युअल देव जो आम्हा बरोबर तो जिवंत देव आहे. And the God says, I will never leave thee nor forsake thee. आणि मग देव आम्हाला सांगतो की मी तुला कधी सोडणार नाही किंवा टाकणार नाही.
Now the question comes, मग आता प्रश्न हा निर्माण our होतो, God is an omnipresent God. आपला देव जो आहे तो सार्वभौम आहे, सर्वत्र उपस्थित असणारा असा देव Do आहे. we recognize His presence and do we walk with Him? Do we stand in His presence? काय आम्ही त्याच्या उपस्थितीला आम्ही जाणतो, काय आम्ही त्याच्या उपस्थितीमध्ये आम्ही उभं राहतो. Now he is going before Ahab, King Ahab, आणि तो आता राजा अहाबाच्या समोर चाललेला आहे, who is a wicked king. आणि जो एक दुष्ट राजा आहे. And in front of him he is standing and proclaiming. आणि मग त्याच्या समक्ष तो उभा आहे आणि घोषणा करत आहे. And he says, as the Lord God of Israel liveth, before whom I stand. आणि मग तो म्हणतो की इस्रायलाचा देव परमेश्वर ज्याच्या हुजुरास मी असतो त्याच्या जीविताची शपथ. Dear people of God, माझ्या प्रियानो, for everything we see, the victory, the success, the prosperity, everything we see in the people of God's life, आणि जे काही आम्ही पाहतो, जे देवाचे लोक आहेत त्यांच्या जीवनामध्ये, मग ते यश असेल, भरभराट असेल, विजय असेल, जे काही देवाच्या लोकांच्या जीवनामध्ये आम्ही पाहतो, how do they get that? आणि कसं ते त्यांना प्राप्त होतं, How they are prospered, आणि कसं त्यांची भरभराट असते, how they are victorious. आणि कसे ते विजयी असतात. We need to understand the secret of that. आणि आम्हाला त्याचं जे गुपित आहे ते समजणं फार गरजेचं आहे. He was so convicted in his heart. आणि त्याच्या अंतःकरणामध्ये खूप त्याची अशी खात्री होती. He had that strong conviction. आणि मग त्याच्या संपूर्ण मनाने त्याच्यावरती त्याची खात्री होती. And that's why he said that God who liveth, and I stand before him. आणि मग तो म्हणतो की जो जिवंत परमेश्वर आहे, ज्याच्या हुजुरास मी असतो. Do we have that conviction? आणि तुमच्यामध्ये काय ते धाडस, ती खात्री आहे That God is with me. I am in the presence of God. आणि देव माझ्या बरोबर आहे आणि मी देवाच्या उपस्थितीमध्ये आहे. Whatever we see, the success and the victory, the miracles Elijah did in his life, आणि जे काय आम्ही बघतो, एलियाने त्याच्या जीवनामध्ये जे काही विजय प्राप्त केला, जे चमत्कार त्याच्या जीवनामध्ये त्याने केले, the secret of that is आणि त्याचं गुपित म्हणजे that in his heart he had a strong conviction. आणि त्याच्या अंतःकरणामध्ये त्याची संपूर्ण खात्री होती. Because he was with God. कारण तो देवाबरोबर होता. Dear people of God, माझ्या प्रियानो, we think we walk with God, आपल्याला वाटतं की आपण देवाबरोबर चालतो, but we are not sure of whether God is walking with us. आणि पण आपल्याला ह्याची खात्री नसते की काय देव पण आपल्या बरोबर चालत आहे. Enoch walked with God. हनोक देवाबरोबर चालला. Noah walked with God. नोह देवाबरोबर चालला. Abraham walked with God. अब्राहम देवाबरोबर चालला. Moses walked with God. मोशे देवाबरोबर चालला. Many other, they walked with God. पुष्कळशी हे जे लोक आहेत ते देवाबरोबर चालले. But when we say they walked with God, पण ज्यावेळेस आम्ही बघतो की ते देव, आपण म्हणतो की देवाबरोबर चालले, God also walked with them. देव सुद्धा त्यांच्या बरोबर चालले. Because they walked with God in a such a way that God was so happy, He was so pleased by their walk with Him. आणि कारण ते देवाबरोबर अशा प्रकारे चालले की देव त्यांच्या त्या कृतीमुळं, त्यांच्या त्या विश्वासामुळं खूप संतुष्ट झाला. And here in another translation it says, whom I stand in obedient service. आणि मग दुसऱ्या भाषांतरामध्ये ते सांगितलेलं आहे की ज्याच्या हुजुरास मी त्याच्या आज्ञा पालन करत उभा राहतो. Obedient service. I stand before Him in the obedient service unto Him. आणि मग त्याच्या समक्ष मी उभा राहून त्याच्या सर्व आज्ञांचं पालन करतो. Do we have that guts to say that I obey all the commandments of the Lord? काय आमच्यामध्ये हे धाडस आहे का की आम्ही म्हणू शकू की आम्ही देवाच्या सर्व आज्ञांचं पालन करतो? Dear people of God, माझ्या प्रियानो, see, this is what the work of the Lord. आणि हे देवाचं काम आहे. The Holy Spirit reminded me now. आणि देव पवित्र आत्म्याने पुन्हा मला याची आठवण करून दिली. Just Sunday we studied. आणि रविवारी आम्ही ह्याचा अभ्यास करत आहोत. God told to put on the shawl the tassels, with a ribbon of blue.
आणि मग देवाने मला ते सांगितलं की त्या जे प्रार्थनेची जी शॉल आहे त्याच्यावरती जे गोंडे निळे गोंडे लाव, फीत लावलेली जी गोंडे आहेत ते लाव. Why? का? Because that was a reminder. God was reminding his people they should remember the commandments of the Lord. कारण त्याचा ते जे गोंडे लावलेले होते त्याचा हेच उद्देश होता की त्याला पाहून आम्हाला आठवण यावी की जे काही देवाच्या आज्ञा आहेत त्या देवाच्या आज्ञेचं स्मरण आम्हाला व्हावं ह्या प्रित्यर्थ ती लावली जातात. When we have the word of the Lord, ज्यावेळेस आमच्याकडे देवाचं वचन आहे, when we read the word of the Lord, ज्यावेळेस मी देवाचं वचन वाचतो, when we meditate upon the word of the Lord, ज्यावेळेस मी त्याच्यावरती मनन करतो, that is the time we will know the commandment of the Lord. आणि ती वेळ असते ज्यावेळेस आम्ही देवाच्या आज्ञा आम्ही समजून घेतो. When we know the commandments of the Lord, ज्यावेळेस आम्ही देवाच्या आज्ञा समजून घेतो, we will obey the commandments of the आणि Lord. मग आम्ही देवाच्या आज्ञेचं पालन करू. Many times we think we are obeying God. आणि पुष्कळ वेळा आपल्याला वाटतं की आपण देवाच्या आज्ञेचं पालन करत आहोत. Question comes, really do we really obey God's commands? आणि मग प्रश्न असा निर्माण होतो की काय खरंच आम्ही देवाच्या वचनावर देवाच्या आज्ञेचं आम्ही पालन करतो. See the conviction in his heart, the confidence he had in his heart that I stand in obedience service to the Lord. आणि मग बघा तिच्या अंतःकरणामध्ये ती किती खात्री आहे की तो सांगत आहे की मी देवा समक्ष त्याच्या हुजुरामध्ये त्याच्या आज्ञेचं पालन करत उभा असतो. Another translation says, आणखीन एक भाषांतर सांगतं, Israel's God, the one I serve. आणि इस्रायलाचा परमेश्वर ज्याच्या हुजुरात ज्याची सेवा मी करतो. Also he didn't say, also I serve him. आणि मग तो असं म्हणाला नाही की तो मी हो त्याचीही मी सेवा करतो असं तो नाही म्हणालेला. He said that the one I serve, the one I serve. आणि तो म्हणाला नाही की जो एक आहे ज्याची मी सेवा करतो. Who is the living God? जो जिवंत परमेश्वर आहे. God of Israel. आणि देव इस्रायलाचा देव. The God who liveth. जो जिवंत आहे. The one. जो एक आहे. To him I serve. ज्याची मी सेवा करतो. Another translation says, I serve the Lord, the God of Israel. आणि मग दुसरं भाषांतर सांगितलेलं आहे की मी इस्रायलाचा देव परमेश्वर याची सेवा करतो. Dear people of God, माझ्या प्रियानो, do we really serve one and the true living God? आणि काय आम्ही जो जिवंत जो एक परमेश्वर आहे एकमेव काय आम्ही त्याची सेवा करतो? Or we are worshipping, or we are serving him, we are obeying also him. का मग आम्ही त्याची सेवा करतो, आम्ही त्याच्या आज्ञेचं पालन करतो आणि त्याचीही सेवा करतो असं आहे का? Joshua said, as for me and my household, we will serve the Lord. आणि जसं जोशुआ म्हटलेलं आहे की मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करेन. Elijah was so in conviction, in confidence that he serves the one, the only one, the true living God. आणि एलिया जो परमेश्वराचा जो जिवंत परमेश्वर आहे तो त्याची सेवा करत होता. When there is a conviction in our heart, ज्यावेळेस आमच्या अंतःकरणामध्ये ती खात्री असते, when our conscience give us that confidence, the assurance, आणि मग ज्यावेळेस आमचं जे सत्सद विवेक बुद्धी जी आहे ती आम्हाला त्याची खात्री पटवून देते that we are serving one and true living God. आणि ज्याची आम्ही तो एकमेव परमेश्वर ज्याची आम्ही जो सत्य आहे जो जिवंत आहे ज्याची आम्ही सेवा करतो, that God is on our side. आणि जो तो देव आमच्या बरोबर आहे. And that is majority. आणि हीच त्याची मेजॉरिटी आहे. Elijah was all alone standing before all the enemies. आणि मग एलिया तो एकमेव व्यक्ती होता जो सर्व शत्रूंच्या समोर एकटा उभा होता. Enemy means these all people, even including people of Israel,
worshipped the Baal god. आणि मग सर्व जे इस्रायल लोक सुद्धा होते त्याच्यामध्ये जे त्या बाल देवतांची पूजा करत होते. But he was only one man who stood, served God, obeyed God, who is the true and the living God. पण हा एकमेव मनुष्य होता जो उभा राहून तो सर्वांसमक्ष त्या सर्व लोकांच्या विरोधामध्ये उभा राहून तो जिवंत देवाची आराधना करत होता. And that confidence, that the conviction Elijah had in his life. आणि ती खात्री आणि तो विश्वास त्याच्या जीवनामध्ये त्याला होता. And that conviction, that confidence gives a courage to Elijah to do all the miracles. आणि ती खात्री तो विश्वास एलियाला ते धाडस देत होतो जे चमत्कार करण्यासाठी. That's why now the question comes, from where do we get that courage? आणि मग प्रश्न हा निर्माण होतो की ती खात्री ते धाडस आम्हाला कुठून प्राप्त होतं. Without courage we cannot do anything. आणि आमच्या त्या धाडसाशिवाय मी काहीच करू शकत नाही. And people, the crowd saw the fire of God, the presence of God in Elijah's life. आणि मग लोकांनी ते पाहिलं एलियाच्या जीवनामध्ये जे देवाच्या पाठवलेली अग्नी, देवाचा जो विश्वास तो लोकांनी आपल्या डोळ्यात समक्ष पाहिला. Not just for that moment. आणि फक्त त्या क्षणासाठी नव्हे, but throughout his life in his ministry they could see the fire of God within him also. आणि मग संपूर्ण त्याच्या आयुष्यभरामध्ये त्या देवाचा जो अग्नी होता त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना दिसत होता. Elijah grew up. एलिया वाढत होता. Tired of these people, Israel people. आणि इस्रायल लोकांच्या वागण्यामुळे वैतागलेला. For their spiritual rebelliousness. आणि मग त्यांचा जो आत्मिक बंडखोरी होती त्याच्यामुळे. Because God performed many miracles to deliver them from Egypt and brought them to the Canaan land. कारण देवाने पुष्कळसे चमत्कार करून त्यांना त्या मिस्र देशातून सोडून कनान देशामध्ये आणलेलं होतं. They saw God directly spoke to Moses. Many things God did for them. आणि कारण त्यांनी देवाला पाहिलेलं होतं. देव जेव्हा स्पष्टपणे मोशेशी बोलत होता पुष्कळशा गोष्टी केलेल्या देवानं त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिल्या होत्या. God departed Red Sea through Moses. आणि मोशेच्या द्वारे देवानं त्या जो तांबडा समुद्र दुभागलेला होता. सर्व such a marvelous wonderful things God did for his people. आणि अशा खूप सुंदर अशा गोष्टी, अद्भुत अशा गोष्टी त्याच्या लोकांसाठी देवानं केलेल्या होत्या. But in spite of all that, पण हे सर्व असून सुद्धा spiritually they rebelled against God. आणि आत्मिक रीतीने त्यांनी देवाच्या विरुद्ध बंडखोरीपणे केली. And Elijah was angry with these false prophets these people were misleading these people. आणि मग एलिया जो आहे हे जे खोटे संदेश ते होते त्यांच्यामुळे खरंच वैतागून गेला होता. जे खोटे संदेश ते त्या लोकांना चुकीच्या मार्गाने नेत होते. And as I said, because of that confidence, the conviction in his heart, आणि मी जसं म्हणालो की जो धाडस, जो विश्वास त्याच्या अंतःकरणामध्ये होता, he was physically, number wise he was all alone. आणि मग जर शारीरिक रीतीनं बघितलं आणि गणनेच्या दृष्टिकोनातून बघितलं तर तो एकटाच होता. But God was on his side. पण देव त्याच्या बरोबर होता. That confidence, that conviction gave him courage. आणि मग ते धाडस, तो विश्वास त्याला ते धाडस देत होतं सर्व काही गोष्टी करण्यासाठी. So he confronted both forces on top of Mount Carmel. And there defeated the devil's henchmen. आणि मग तो त्या डोंगरावरती जाऊन त्या ह्याच्यावरती राहून ह्या सर्व बाल जे सेवक होते आणि सैतानाला हरवण्याचं धाडस त्याच्यामध्ये आलं. Why? का? Because of that conviction. कारण जी खात्री त्याच्या अंतःकरणामध्ये होती. Because he knew he stands before God. कारण त्याला हे माहिती होतं की तो देवासमक्ष देवाच्या हुजुरास असणारा आहे. And God is with him. आणि देव त्याच्या बरोबर आहे. Yahweh is my God. आणि यावे जो माझा परमेश्वर आहे. That he knew that in his life that God is
with him and on his side. आणि त्याला त्याच्या जीवनामध्ये याची खात्री होती, हे माहित होतं की देव त्याच्या बरोबर आहे आणि त्याच्या बरोबरीचा त्याच्या संगती आहे. That's why we see 450 false prophet and against him one man. आणि म्हणून आम्ही बघतो की 450 हे जे याजक संदेष्ट होते, जे खोटे संदेष्ट होते आणि त्यांच्या विरोधामध्ये फक्त एकटा एक मनुष्य. Dear people of God, माझ्या प्रियानो, after 300-400 years, आणि नंतर 300-400 वर्षानंतर people saw such a courage in Elijah's life after David killed Goliath. आणि मग दाविदानं गोलियातला मारल्यानंतर असं एखाद्याच्या जीवनामध्ये असं धाडस, अशी खात्री पहिल्यांदा लोकांनी पाहिले होते एलियाच्या जीवनामध्ये. We know the story of David and Goliath. आणि आपल्याला गोलियात आणि दाविदाची स्टोरी माहिती आहे. He was a giant. Goliath was a giant. आणि गोलियात जो होता तो एक राक्षसी वंशामधून तो होता. And he was challenging every day people of Israel. आणि तो दररोज येऊन तो इस्रायल लोकांना तो आव्हान करत असे. But David was a young boy. आणि दावीद हा खूप तरुण असा, सुकुमार असा मुलगा होता. He also had that same courage that God is with him. आणि मग त्याच्यामध्ये सुद्धा तेच धाडस, तीच विश्वास होता की देव माझ्या बरोबर आहे. Physically, earthly, he was a rejected boy. आणि शारीरिक रीतीनं आणि जगिक दृष्टिकोनातून तो एक नाकारलेला आणि धिक्कारलेला असा मुलगा होता. Father and all the brothers rejected him. आणि सर्व जे मुलं, आई वडील सर्वांनी त्याचा धिक्कार केलेला होता. But in spite of that, पण ते सर्व असून सुद्धा he knew God. आणि तो देवाला ओळखत होता. He knew God because he walked with God. कारण तो देवाबरोबर चालला. Because he walked with God, he had that courage. आणि कारण तो देवाबरोबर चालला म्हणून त्याच्यामध्ये ते धाडस होतं. When he went into the field to take care of the flock of his father, आणि ज्यावेळेस आपल्या बापाची मेंढरं घेऊन तो चारण्यासाठी त्या शेतामध्ये जात असे, he played the harp and worshipped God. आणि ते दशतंतू वाद्य वाजवून तो देवाची आराधना करायचा. He didn't say the Lord is also my shepherd and I shall not want. आणि तो असं म्हणायचं नाही की देव माझाही मेंढपाळ आहे आणि मला काही उणे पडणार नाही. See the confidence, the relationship, the conviction he had. आणि मग पहा जे विश्वास, जी खात्री आणि जो आत्मविश्वास त्याच्यामध्ये आहे. He says the Lord is my shepherd. आणि तो म्हणतो की परमेश्वर माझं मेंढपाळ आहे. That conviction brought a courage in him to go and fight the Goliath. आणि तीच खात्री त्याच्यामध्ये, ते धाडस त्याच्यामध्ये निर्माण झालं की जाऊन त्यानं गोलियाताबरोबर ते युद्ध खेळलं. And that was not an ordinary battle. आणि मग ते काही सर्वसाधारण असं युद्ध नव्हतं. David won that great big battle. आणि मी दाविदानं ते मोठं, जे अशक्यप्राय वाटणारं युद्ध त्यानं जिंकलेलं Because होतं. of the courage he had, and he knew that God is with him. कारण जे धाडस त्याच्यामध्ये होतं आणि ज्याची खात्री त्याला होती की देव माझ्या बरोबर आहे. That confidence for many years nobody had seen. आणि मग तो जो आत्मविश्वास होता पुष्कळ वर्ष कोणी पाहिलेला नव्हता. After 300-400 years, जवळ 300-400 वर्षानंतर we see Elijah stands here as a one man with God as a majority. आणि मग आम्ही पाहतो की एलिया हा एकटा मनुष्य त्या बहुसंख्य लोकांच्या समोर उभा राहिलेला आहे. Listen carefully. लक्षपूर्वक ऐका. The heavenly vision आणि जे स्वर्गीय दृष्टांत आहे provided the fire that fueled courage in Elijah's life. आणि मग ती अग्नी त्यांना त्या जे धाडस त्याच्यामध्ये येण्यासाठी ते पुरवठा केला. I repeat it again. The heavenly vision provided the fire that fueled courage in Elijah's life. आणि मग जे स्वर्गीय जो दृष्टांत होता
जे एलियामध्ये जो धाडस आणि जो अग्नी भरलेला होता त्याच्यासाठी एक ते इंधनाचं काम झालं. Without courage, आणि धाडसाशिवाय nobody can do anything. आणि कोणीही काहीही करू शकत नाही. Until unless we know our God is with us. आणि जोपर्यंत आपण हे जाणून घेत नाही की आपला देव आपल्या बरोबर आहे, We can do nothing. आम्ही काहीच करू शकत नाही. When we know when our God is with us. आणि ज्यावेळेस आपल्याला माहिती आहे की आमचा देव परमेश्वर आमच्या बरोबर आहे. Romans 8:31 says, when God is for us, who can be against us? आणि रोमकरास पत्र 8 अध्याय आणि 31व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे की ज्यावेळेस देव आमच्या बरोबर आहे तर आमच्या विरोधामध्ये कोण असणार आहे. Nobody and nothing can come against of us. आणि कोणीही आणि कोणच आमच्या विरोधामध्ये येऊ शकणार नाही. So courage that flamed Elijah's heart. आणि मग ते धाडस त्याच्या अंतःकरणाला ती ज्योत त्यांना प्राप्त करून दिली. Because कारण his resolution outweighed his reservation. Resolution outweighs his reservation. Means त्याचा निर्धार त्याचा शंकापेक्षा जास्त होतो. त्याचा निर्धार, त्याची जी पक्की खात्री, जे निर्णय जो होता त्याच्या शंकेपेक्षा जास्त होता. The confidence which he had, he didn't allow doubts to come in his life. आणि जी खात्री, जो आत्मविश्वास त्याच्या जीवनामध्ये होता, त्या आत्मविश्वासाला त्याला कुठल्याही नकारात्मक विचारांना आपल्या जीवनावरती कार्य करू दिला नाही. When we know our God is on our side, when we know our God is with us, आणि ज्यावेळेस आम्हाला हे माहिती की आपला देव आपल्या बरोबर आहे, आपल्या संगती आहे, Satan will try to throw away all the thoughts, the spears of the enemies. आणि मग सैतान जो आहे सर्व नकारात्मक विचार आमच्या अंतःकरणामध्ये, आमच्या डोक्यामध्ये, आमच्या मस्तिष्कामध्ये घालण्याचा प्रयत्न करेल. सर्व ते जळते बाण घेऊन आमच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न करेल. Many will come, negative thoughts. आणि पुष्कळशे नकारात्मक विचार आमच्यामध्ये येतील. Many doubts will come. पुष्कळशे शंका आमच्या जीवनामध्ये येतील. But our conviction will give us the courage. पण आपली जी खात्री आहे ती आपल्याला धाडस देईल. So he had that conviction in his, that confidence he had, and he did not allow that evil thoughts, negative thoughts to take control over his life. आणि मग ती खात्री त्याच्या जीवनामध्ये होती आणि त्याला कुठल्याही नकारात्मक किंवा त्या सैतानी विचारांना आपल्यावरती काबीज होऊ दिला नाही. Just imagine. कल्पना करा. One side all alone Elijah. आणि एका बाजूला फक्त एकटा एलिया. Nobody else with him. आणि कोणीच त्याच्या बरोबर नाहीये. Earthly I'm talking about physically. आणि मग त्या जगिक दृष्टिकोनातून मी सांगत आहे तुम्हाला हे. All people are against him. आणि मग सर्व बाकीचे जे लोक आहेत ते सगळे त्याच्या विरोधामध्ये आले. Can you just believe? काय तुम्ही विश्वास करू शकता? If we were there, जर आम्ही तिथं असतो, what we would have done? आम्ही काय केलं असतं? The challenges will come in our life. आमच्याही जीवनामध्ये असे अनेक प्रसंग येतील जिथे आम्हाला अशा चॅलेंजेसना स्वीकारावे लागेल. But when we walk with the Lord closely, पण ज्यावेळेस आम्ही अगदी जवळीकतेने आम्ही देवाबरोबर I चालू. repeat it again. पुन्हा मी सांगतो, When we walk with the Lord closely, ज्यावेळेस देवाबरोबर आम्ही जवळीकतेमध्ये चालू, remember, एक गोष्ट लक्षात घ्या, God is walking with us. देव आपणा बरोबर चालतो. Hallelujah. Hallelujah. And that conviction, that confidence gives us the courage. आणि मग ती खात्री, ती गोष्ट आम्हाला ते धाडस देतं. Elijah walked with the Lord. God was with him. He stood before God, the God who is alive. आणि मग एलिया देवावर बरोबर चालला. तो देवा समक्ष जो जिवंत देव आहे त्याच्या हुजुरीस तो उभा होता. So he didn't care who are there and how many are there. आणि मग त्याला त्याची काळजी नव्हती, त्याच्यावर पर्वा नव्हती की किती लोक आहेत आणि कोण आहेत ते. He stood before them. आणि तो त्यांच्या समक्ष उभा राहिला. Because God was on his side. कारण देव त्याच्या बाजूचा होता.
He said, do what you want to do first. You do. I give first chance to you. Do what you want to आणि do. मग तो त्यांना म्हणाला की तुम्हाला जे काही करायचंय तुम्ही करा, मी पहिला चान्स तुम्हाला देतो, काय करायचं ते करा. 450 prophet, false prophet, from morning, evening, shouting, crying, weeping, beating, the wounded, bleeding. आणि मग हे 450 खोटे संदेश ते रात सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते ओरडतात, रडतात, स्वतःला मारून घेतात, इजा करून घेतात, रक्तबंबाळ होतात. Possibility is there. शक्यता आहे. If we were there, आपण जर तिथं असतो, many times when we look at the present situation, आणि पुष्कळ वेळा ज्यावेळेस आपण जी सद्य परिस्थिती पाहतो, possibility is there. शक्यता आहे. We might also doubt. आपल्यालाही कदाचित शंका आली असती. When I cry, when I pray, will God will answer. आणि मग हे सगळं बघून की सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते एवढं करत आहेत, देव त्यांना उत्तर देत नाहीये, तर ज्यावेळेस मी एकटा ओरडेन, मी एकटा बोलेन, काय देव माझ्या प्रश्नांचं उत्तर देईल. Can you just imagine how closely Elijah walked with God? काय तुम्ही कल्पना करू शकता का की किती जवळतेमध्ये, He किती said, चांगल्या संबंधामध्ये तो देवाबरोबर he चालला. said to them, shout it loud. Maybe he must be taking rest, sleeping. आणि तो त्यांना चिडवा लागलाय. तो म्हणतो की आणि जोरात ओरडा, कदाचित तुमचा देव झोपला असेल. Finally, शेवटी that conviction gave him courage. आणि ती खात्री त्याला धाडस देत होती. And he called out to the Lord. आणि त्याने देवाला हाक मारली. And that fire within him आणि जी ती अग्नी त्याच्यामध्ये होती, brought that fire from heaven. आणि तीच अग्नी त्या स्वर्गामधून खाली उतरून आली. Dear people of God, माझ्या प्रियानो, don't allow that negative thoughts to haunt in your life. आणि मग ती जे नकारात्मक विचार आहे तुमच्या जीवनाला त्याला छळण्यासाठी, त्याचा ताबा घेण्यासाठी तुम्ही संधी देऊ नका. There is a saying in Marathi that we cannot allow birds to fly over our heads. आणि मग मराठीमध्ये जी म्हण आहे की कावळ्याला डोक्यावरून उडण्यासाठी आम्ही अडवू शकत नाही, But we can stop the crow to make nest on our head. पण त्या कावळ्याला आमच्या डोक्यावरती घरटं करायला मात्र नक्कीच आम्ही थांबू शकतो. Maybe possibilities that there are thoughts may come, negative thoughts may, possibilities there. We are human beings. शक्यता आहे की नकारात्मक विचार येणार, मनुष्य स्वभावामध्ये आम्ही आहोत, विचार येतील. Elijah also, he was like one of us. That is what we read, studied last आणि week. मग एलिया सुद्धा एक आपल्यासारखा सर्वसामान्य मनुष्य, स्वभावाचा मनुष्य होता. आम्ही वाचलेलं ते. He also had a weakness. त्याच्यामध्येही कमतरता होत्या. But in spite of all that, पण सर्व त्या कमतरतांच्या बरोबर the conviction which he had, जी खात्री त्याच्यामध्ये होती, that brought courage in his life to ती take a stand. खात्री त्याच्या जीवनामध्ये ते धाडस घेऊन आली आणि तो उभा त्या सर्व परिस्थितीच्या विरोधामध्ये तो उभा राहिला. Hallelujah. हालेलुया. The second thing, that his desire outweighed his desperation. आणि त्याच्या इच्छा त्याच्या श्वासापेक्षा जास्त होत्या. His desire outweighed his desperation. Although it meant risk for Elijah. आणि जरी ते एलियासाठी एक धोकादायक होतं, Don't you think it was a risk? तुम्हाला असं वाटत नाही का की धोका आहे, एवढ्या लोकांच्या विरोधात एकटा माणूस उभा राहिलेला आहे. Can we go and stand like this? काय आम्ही असं जण उभा राहू शकतो का? Thought might come, no, if it doesn't happen. आणि मग शंका येऊ शकते की काय खरंच झालं नाही तरी काय होईल, काय म्हणतील. आम्ही आमच्या घरच्यांच्या विरोधामध्ये पण बऱ्याचदा उभा राहू शकत नाही. So many are there. एवढे लोक आहेत, They will make me keema. आणि काय किमा चटणी काय असेल ते करून टाकतील म्हणून आपला. But dear people of God, पण माझ्या प्रियानो, although it meant a risk for Elijah, आणि जरी त्या एलियासाठी हा धोका होता तरी सुद्धा, but deep down in his heart, because of that conviction, आणि त्याच्या अंतःकरणामध्ये कुठेतरी तिची खात्री होती, he longed for God the Yahweh.
आणि त्या यावे परमेश्वरासाठी तो उभा राहिला. He had that desire to honor God than people. आणि मग त्याच्या अंतःकरणामध्ये हीच इच्छा होती की लोकांपेक्षा मला देवाचा आदर करायचा. Not to satisfy, not to please people, but he wanted to please God more than all. आणि लोकांची संतुष्टी करण्यापेक्षा, लोकांना खुश करण्यापेक्षा त्याला देवाला खुश करायचं होतं. Elijah was ready to die for Yahweh. आणि यावे परमेश्वरासाठी एलिया मरणासाठी सुद्धा तयार होता. He was all alone. आणि तो एकटा होता. He was ready to take risk for the Lord. आणि तो देवासाठी ती जी धोका आहे तो पत्करण्यासाठी तो तयार होता. He stood strong in his faith. आणि मग त्याच्या विश्वासामध्ये तो धैर्याने उभा राहिला. He never compromised. आणि त्याने कुठलंच तडजोड केली नाही. Dear people of God, माझ्या प्रियानो, though we come from a Christian family background, आणि जरी आम्ही ख्रिस्ती परिवारामधून आम्ही आलो असलो, I was born in a Christian family. आणि मी सुद्धा एका ख्रिस्ती परिवारामध्ये जन्माला आलो. Somebody did witchcraft on us. आणि आमच्यावर सुद्धा कोणीतरी करणी केली. We went to lot of many people. आणि पुष्कळशा लोकांच्याकडे आम्ही गेलो. We did lot of things what they told us. आणि मग पुष्कळशा ज्या काही गोष्टी त्यांनी सांगितल्या त्या आम्ही केल्या. But nothing worked out, nothing happened. पण काहीही उपयोगामध्ये आलं नाही, काहीही झालं नाही. Nothing changed. कुठलाच बदल झाला नाही. It was His grace. He saved my life. ही त्याची कृपा होती की त्यानं माझं जीवन वाचवलं. When I experienced God's presence, आणि ज्यावेळेस मी देवाच्या उपस्थितीचा अनुभव घेतला, I took hold of Him. आणि मी त्याला पकडून राहिलो. And till today I have not left Him. आणि मग आजपर्यंत मी त्याला सोडलेलं नाहीये. And it will not be separate. There will be no separation at all. आणि मग त्याच्यामध्ये एक अजिबात विभक्त येणार नाही, दुरावा निर्माण होणार नाही. I may finish the earthly life here on earth. आणि मग कदाचित मी पृथ्वी तलावरचं जीवन मी संपवेन. But what I have taken hold of my heavenly Father, आणि पण जी पकड मी माझ्या स्वर्गीय पित्याबरोबर धरलेली आहे, that I will continue forever and ever in His heavenly kingdom. आणि मग ती मात्र सहभागिता त्या स्वर्गीय जीवनामध्ये ती सातत्यानं सार्वकालिकतेसाठी तशीच चालू राहील. So as I accepted Jesus into my life in 1985, आणि जसं मी येशू ख्रिस्ताला 1985 ला माझ्या जीवनामध्ये स्वीकारलं, I know the true and the living God. आज मला तो जिवंत आणि परमेश्वर माहिती आहे. I have been experiencing the living God. आणि मग मी अनुभव घेतलेला आहे, मी अनुभव घेत आहे त्या जिवंत देवाचा. So that the time came. ज्यावेळेस वेळ येईल, When the time came, I said no compromise. आणि मग मी म्हणालो की तडजोड नाही. I stood strong. I said no. आणि मी भक्कमपणे उभा राहिलो की नाही. Because God was on my side, I knew it. आणि मला हे माहिती होतं की देव माझ्या बरोबर आहे. I took many steps in my faith life because that conviction deep down in my heart, I had that faith that God is on my side, He is with me. आणि मग ती खात्री माझ्या अंतःकरणामध्ये होती की परमेश्वर माझ्या बरोबर आहे, तो माझ्या बरोबर उभा राहणारा आहे. And with Him, आणि मी त्याच्या बरोबर आहे. with Him I became a victorious. आणि त्याच्या संगती मी विजयी, महाविजयी ठरणार आहे. Step by step, God gave me victory after victory in my life. आणि पायरी दर पायरी देवानं माझ्या जीवनामध्ये एक विजयानंतर विजय देत गेला. And today I stand strong in His faith. आणि मग आज त्याच्या विश्वासामध्ये मी भक्कम असा उभा आहे. I don't care. I'm ready to die for my Lord. आणि मग मला कशाची पर्वा नाही, मी देवासाठी मरायलाही तयार आहे. Because the life which I'm living, He has given it. कारण जे जीवन जे मी जगत आहे हे त्यालाच मला दिलेलं आहे. Otherwise I would have been dead long time. आणि मग नाहीतर मी कधीच मरून गेलो असतो. 40 years of my spiritual life. आणि माझ्या आत्मिक जीवनाचे 40 वर्ष. As I took hold of my Lord in 1985, जसं 1985 ला मी देवाच्या वरती जो भक्कम मी पकड धरली, I not left God and God has not left me. आणि मी देवाला सोडलं नाही आणि देवानं मला सोडलेलं नाही. I was many times like Elijah. I was all alone. आणि पुष्कळ वेळा एलियासारखं मी एकटाच होतो. I did not know what to do. मला माहित नव्हतं की काय करायचं.
but I knew my God was faithful. पण मला एक गोष्ट माहित होती की माझा देव हा विश्वसनीय आहे. He used to speak to me. तो माझ्याशी बोलत होता. I obeyed him. मी त्याच्या आज्ञेचं पालन केलं. And that's why I'm here today. आणि म्हणून आज मी इथं आहे. Third thing, तिसरी गोष्ट, his compassion outweighed his complaints. Means त्याच्या तक्रारीपेक्षा त्याची करुणा जास्त होती. The compassion which he had in his heart, so for which he did not complain against. आणि मग जी कळवळाचं खात्री त्याच्या अंतःकरणामध्ये होती, त्याच्या विरुद्ध त्यानं कोणतीच तक्रार केली नाही. Because all the people of Israel, कारण हे सर्व इस्रायलचे लोक जे आहेत rebel against God. देवाच्या विरोधामध्ये बंडखोरीमध्ये आलेले आहेत. Looking at their attitude, he was very angry. आणि त्यांची जी वृत्ती बघून, त्याचा स्वभाव बघून हा एलिया खूप चिडलेला आहे. He could have just cursed them and all would have died. आणि मग त्याला असं वाटत होतं की सगळ्यांना श्राप द्यावा आणि मरून And चालेल. he could have cursed and all would have died. आणि मग कदाचित त्याने श्राप दिला असता आणि सगळे इस्रायल लोक पण मरून गेले असते. But he didn't do that. पण त्याने हे केलं नाही. Because that he had that compassion. कारण त्याच्यामध्ये तो कळवळा होता. That they should come back to the Lord. कारण त्यांनी देवाकडे परत यावं. And they should follow the true living God. आणि त्यांनी त्या जिवंत देवाला अनुसरून असं जीवन जगावं. If he wouldn't have stood strong in the Lord, आणि जर तो असा भक्कम देवामध्ये उभा राहिला नसता, if he wouldn't have taken a courageous step, आणि ती धाडसाचं पाऊल जर त्याने उचललं नसतं, these people wouldn't have turned to God back. आणि हे लोक परत देवाकडे फिरले नसते. But dear people of God, पण माझ्या प्रियानो, because he stood strong in the Lord, कारण तो देवाबरोबर भक्कमपणे विश्वासामध्ये उभा राहिला, that conviction gave him courage to take a step. आणि ती खात्री त्याला ती धाडस दिलं ते एक पाऊल उचलण्यासाठी. And as a result of that, आणि त्याचा परिणाम जो आहे, when they saw God answered Elijah's prayer, आणि ज्यावेळेस fire came from heaven to down. आणि ज्यावेळेस त्यांनी पाहिलं की एलियाच्या प्रार्थनेचं उत्तर देवानं दिलेलं आहे, स्वर्गातून अग्नी खाली उतरलेला आहे, So all Israel people turned back to God on the side of Elijah and they killed all the 400 false prophets. आणि मग सर्व जे इस्रायल लोक होते त्यांनी देवाच्याकडे त्यांनी परत फिरले, एलियाच्या बाजूने ते उभा राहिले आणि जे 450 खोटे संदेष्टे होते त्यांना त्यांनी मारून टाकलं. The fire inside him आणि जी अग्नी त्याच्यामध्ये होती, that drew down fire from heaven. आणि तीच अग्नी स्वर्गातून खाली उतरली. I want to encourage you. आणि मला तुम्हाला उत्तेजन करू द्या. We need to have that conviction in our heart. आणि आमच्या अंतःकरणामध्ये आम्हाला ती खात्री पाहिजे. When we walk with the Lord, आणि ज्यावेळेस आम्ही देवाबरोबर चालतो, God is walking with us. देव आमच्या बरोबर चालतो. We have fellowship with one another. आम्ही एकमेकांच्या बरोबर सहभागिता करतो. When we are walking with Him, आणि ज्यावेळेस आम्ही त्याच्या बरोबर चालतो, that conviction will be there in our heart. आणि मग ती खात्री आमच्या अंतःकरणामध्ये येते. And that conviction gives us a courage to walk in the light of love. आणि मग ती खात्री जी आहे ती आम्हाला धाडस देते की देवाच्या वचनाच्या प्रकाशामध्ये चालण्यासाठी. Because He is the light. कारण तो प्रकाश आहे. And in Him there is no darkness at all. आणि त्याच्यामध्ये अंधकार अजिबात नाहीये. He leads us into the light. आणि तो आम्हाला त्या प्रकाशामध्ये घेऊन चालतो. Hallelujah. हालेलुया. So I want to encourage you. आणि म्हणून मला तुम्हाला उत्तेजन करू द्या. As his name was Elijah, that Yahweh, the Lord, is my God. आणि जसं त्याचं नाव आहे एलिया, यावे हा माझा परमेश्वर आहे. We are today chosen people of God. आणि आज आम्ही देवाचे निवडलेले लोक In आहोत. Isaiah, God says, "You are mine." आणि मग यशाच्या पुस्तकामध्ये देवाचं वचन आम्हाला सांगतं की तुम्ही माझे आहात. He says, "I have called you by your name." आणि मग त्याचं वचन सांगतं आम्हाला की मी तुला तुझ्या नावाने हाक मारलेली आहे. God has called us by our name. आणि देव आम्हाला आपल्या नावाने हाक मारतो. We are His. आम्ही त्याचे आहोत. We need to know that and we need to walk with
Him. आम्हाला हे जाणून घेणं गरजेचं आहे आणि आम्हाला त्याच्या बरोबर चालणं गरजेचं We are in this world, आम्ही ह्या जगामध्ये आहोत but we are not of this पण world. आम्ही ह्या जगाचे नाही आहोत. Hallelujah. हालेलुया. And I tell you once again, when God is with us, who can be against us? आणि मला एक गोष्ट तुम्हाला सांगते की ज्यावेळेस देव आपल्या बरोबर आहे तर आपल्या विरोधामध्ये कोण असणार In आहे? 40 years of my spiritual life, 40 वर्षाच्या माझ्या आत्मिक जीवनामध्ये as scripture says from Romans chapter 8 verse 31 to 37, आणि जसं वचन आम्हाला सांगतो रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय 31 ते 37 वचनामध्ये nothing can separate us from the love of God if we are walking with Him. आणि मग जर आम्ही देवाबरोबर चालतो तर आम्हाला देवापासून विभक्त करण्यासाठी कोणीही समर्थ नाहीये. Because we are more than conquerors in Christ Jesus. कारण आम्ही ख्रिस्तामध्ये महाविजयी असे गणले गेलेले आहोत. Hallelujah. हालेलुया. So be courageous. Know that our God is a living God. आणि म्हणून खात्री बाळगा की आपला देव हा जिवंत देव आहे. So don't live a defeated life. आणि मग हारलेलं जीवन जगू नका. Live a courageous and victorious life in Christ आणि Jesus. येशू ख्रिस्तामध्ये एक खात्रीपूर्ण आणि एक महाविजयी असं जीवन जगा. Amen. 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 May God bless you all. आणि प्रभू परमेश्वर तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करो. तुम्हाला बघा